Manoj Jarange Patil has reached. Activist Manoj Jarange. Activist Manoj Jarange Patil and thousands of strike. Jarange has given the government time to organize. जी हम दरअसल महाराष्ट्र में मराठा आरक्षण सुरू आहे. पुण्यामध्ये जरांगे पाटील यांची रॅली आता सारसबागकडे जाते. जरांगेंच्या रॅलीच्या वेळी पावसाचंही आगमन झालंय. मनोज जरांगे पाटील हे नाव महाराष्ट्रात कोणालाच माहीत नाही हे क्वचितच शक्य आहे, कारण मराठा आरक्षणामुळे मनोज जरांगे पाटील हे नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उदयास आले. अनेक वर्षापासून सुरू असलेल्या मराठा आंदोलनास नवीन चेहरा म्हणून मनोज जरांगे पाटील यांच्या रूपाने समोर आले. मनोज जरांगे पाटील त्यांनी मराठा आरक्षण आंदोलनासाठी खूप काही परिश्रम व त्याग केला आहे. आपण या व्हिडिओमध्ये मनोज जरांगे पाटलांचा परिचय बघूया. मनोज जरांगे पाटील हे मूळचे बीड जिल्ह्यातील मातुरी या गावचे आहेत, पण काही वर्षापासून ते जालना जिल्ह्यातील अंबड येथील अंकुशनगर येथे स्थायिक झाले. उदरनिर्वाहासाठी ते सुरुवातीच्या काळात एका हॉटेलवर काम करायचे. पत्नी, 4 मुलं, 3 भाऊ आणि आई वडील असे मनोज जरांगे पाटला यांचा कुटुंब आहे. मनोज जरांगे यांनी सुरुवातीला काँग्रेस पक्षात काम केले, पण त्यांनी पुढे काँग्रेसचे सोडून शिवबा नावाची संघटना स्थापन केली. शिवबा संघटनेला ते स्वतः सर्व कारभार हाताळतात. मराठ्यांच्या हक्कासाठी व न्यायासाठी लढण्याचे काम ही संघटना करते. मनोज जरांगे पाटलांची कुटुंबिक माहिती आपण पाहूया. मनोज जरांगे यांच्या वडिलांचे नाव रावसाहेब जरांगे व आईचे नाव प्रभावती जरांगे असे आहे. मनोज जरांगे यांच्या पत्नीचे नाव सौमित्र व मुलाचे नाव शिवराज असे आहे. वैष्णवी, प्रणाली व पल्लवी या 3 मुली आहेत. त्यांची सर्व मुले हे शिक्षण घेतात. मनोज जरांगे पाटलांची राजकारणात प्रवेशाची पार्श्वभूमी. मनोज जरांगे पाटील यांना सुरुवातीपासूनच समाजसेवेची आवड आहे. ते विविध योजना चळवळीमध्ये सक्रिय सहभाग नोंदवत असत. मराठा आरक्षण आंदोलनासाठी त्यांनी स्वतःच्या वाट्याला आलेली शेत जमिनी विकून आंदोलन चालू ठेवले. गेल्या 10 ते 15 वर्षापासून मनोज जरांगे पाटील हे विविध आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेत आहेत. मराठा समाजाचा कणखर व लढाऊ या कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख ही संपूर्ण महाराष्ट्रावर आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सुरुवातीपासून खूप सारे आंदोलन केले, परंतु यामध्ये काही आंदोलन असे आहे त्यांनी विशेष लक्ष वेधून घेतले. यामध्ये जालन्यातील साष्ट पिंपळगावमध्ये तब्बल 3 महिने आंदोलन आणि 6 दिवसाचा उपोषण हे एक लक्ष वेधून घेणारे आंदोलन होते. मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात 2014 मध्ये औरंगाबाद सध्याच्या संभाजीनगर मध्ये विभागीय आयुक्तालयावर काढण्यात आलेल्या मोर्चाने सुद्धा राज्याचे लक्ष वेधून घेतले होते. 2013ला शहागड ते मुंबई मराठा आरक्षणासाठी पायी दिंडी काढण्यात आली होती. यामध्ये मनोज जरांगे पाटलांचा सक्रिय सहभाग होता. त्यांनी त्यावेळी सुद्धा जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 6 दिवस उपोषण केले होते. शिवाय छत्रपती संभाजीनगरला रेल्वे रोको आंदोलनही केले होते. उत्तरवाली सराटी आंदोलन. मनोज जरांगे हे पूर्वीपासूनच खूप सारे आंदोलन करायचे, परंतु विशेष लक्ष वेधले ते अंतरवाली सराटी येथील आंदोलनाने. मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्ट 2023 पासून अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही प्रमुख मागणी घेऊन उपोषण सुरू केले. 3 दिवस त्यांच्या उपोषणाकडे राज्याचे लक्ष गेले नाही, परंतु 1 सप्टेंबर रोजी उपोषण सोडवण्यासाठी त्यांच्यावर पोलीस लाठीचार्ज झाला. त्यावेळी प्रचंड गोंधळ निर्माण झाला. प्रत्येकजण यामध्ये जखमी झाले आणि इथून पुढे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाकडे संपूर्ण राज्यासह देशाचे लक्ष वेधले गेले. त्यानंतर त्यांनी 14 सप्टेंबर 2023 रोजी एक भव्य सभा अंतरवाली सराटी येथे आयोजित करून संपूर्ण समाजाचे लक्ष वेधून घेतले. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सोडवल्यानंतर त्यांनी राज्यभर दौरे सुरू केले. यामध्ये त्यांना राज्यातील प्रत्येक भागातून सक्रिय आणि प्रचंड असा सहभाग मिळत होता आणि करोडो मराठा समाज मनोज जरांगे पाटलांच्या पाठीशी उभा राहत होता, त्यांच्याशी जोडला जात होता. त्यांनी जोडल्या गेलेल्या समाजाला योग्य प्रकारे मार्गदर्शन करून राज्यव्यापी आंदोलन उभे केले. मनोज जरांगे यांनी संपूर्ण समाजाला मुंबईच्या दिशेने घेऊन जाण्याचा जो निर्णय घेतला होता, त्यामध्ये त्यांना करोडो मराठा समाज बांधवांनी साथ दिली व ते मुंबईच्या दिशेने निघाले. मनोज जरांगे हे ठाण्यापर्यंत पोहोचले. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्यांच्या सर्व मागण्या मान्य करून त्यांना आरक्षणाचा
अध्यादेश देण्यात आला. मनोज जरांगे निघालेल्या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर व्हावे यासाठी फेब्रुवारी 2024 मध्ये पर्यंत अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू केले आणि मनोज जरांगे पाटलांना सुद्धा सरकारद्वारे खोटी आश्वासने देण्यात आली. त्यांना महिना 2 महिने असा त्यांना कालावधी देण्यात आला की तुमची जी काय मागणी असेल ते सरकार मान्य करेन. परंतु लोकसभेचा सुद्धा इलेक्शन झालं, त्या आचारसंहिता लागू झाली. मग आचारसंहिता लागू झाली, मग त्याच्यानंतर निकालसुद्धा आले लोकसभेचे. त्याच्यानंतरसुद्धा त्यांना पाटलांना खोटे आश्वासने देण्यात आली. मनोज जरांगे पाटलांनी आता शासनाच्या वर वैतागून त्याने आता निवडणुकी लढण्याचे आता सरकारला ठामपणे त्यांनी उद्देशून सांगितले आहे. जर शासनाने जर त्यांच्या मागण्या मान्य केले नाहीत तर जरांगे पाटील मराठा आणि मुस्लिम समाजाला घेऊन निवडणुकी लढण्याची त्यांची तयारी झालेली आहे. आता फक्त ते 30 सप्टेंबर 2024 पर्यंत पाटलांनी शासनाला त्यांनी अल्टिमेटम दिला आहे. तर मित्रांनो, दिलेल्या व्हिडिओमध्ये मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दलची माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा.